हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर कालच्या पॉडकास्टमध्ये जसं मी एंडिंगला सांगितलं होतं की आज आपण कालच्याच पॉडकास्टचा सेकंड पार्ट घेऊन येणार आहोत, तर तसंच त्याचप्रमाणे आज सेकंड पार्ट मी घेऊन आलेली आहे. नव्या दिवसाची जुनी सुरुवात. दया दरवाजा तोडतो. थोडा आवाज खराब झालाय, माझं सर्दी झाली ना त्याच्यामुळे. तर मंडळी, काल मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की आता थोड्याच वेळात मन्या येईल आणि त्याला कामधंदे नसतात आणि तो नवीन नवीन आयडी बनवून येतच असतो. आणि हीच आयडी होती लास्ट टाइम जिने कमेंट केली होती आणि त्याच्यानंतर मग बोंबली आली होती आपल्या पॉडकास्टच्या खाली. स्वयं पधारल्या होत्या आणि सांगितलं होतं की मी कुठल्याही आयडीने येत नाही, मी माझ्या खऱ्या आयडीने येते, तर ती आयडी माझी नाही आहे. ह्याच आयडीवरून एकदम तणतणत आलेली, तर तीच युरेका फोर्ब्सची आयडी परत आलेली आहे काल. आणि काल त्या आयडीने कॉमेंट्स केलेल्या आहेत, बाबा मला काय तुम्ही कर्मा बिर्मा फर्मा शिकवू नका, ठीक आहे, माझं कर्म मी बघून घेईल, माझा परमेश्वर बघून घेईल, आम्ही आमचं बघून घेऊ, तुम्ही स्वतःचं कर्म सांभाळा. तुमचा ना माझ्याशी संबंध ना बोंबलीशी संबंध आहे का? बोंबलीशी संबंध आहे का? नाही ना? आहे असेलच म्हणूनच तुम्ही कमेंट करता. तिचं मला काय माहिती नाही, पण तुमचा माझ्याशी काही संबंध नाही, काय नाही. फालतूमध्ये इथे येऊन कमेंट करू नका आणि मला कर्माचं सांगू नका. कोणाशी काही नसताना, काही माहिती नसताना त्याला कर्माच्या फर्माच्या धमक्या द्यायच्या आणि ना त्याला म्हणायचं की तुझं कसं होईल, तू विचार कर आणि कशाला पाप घेते वगैरे. मला नाही वाटत मी पाप घेते, मला अजिबात नाही वाटत. जे खरं बोलणं हे पाप नसतं आणि खरं बोलणं हे कटू असतं. नेहमी सत्य हे नेहमीच कटू असतं. तर ते लोकांनी आता ते कटूच्या ऐवजी लोकांनी त्याला पाप असं काहीतरी शब्द दिलेला आहे की म्हणजे तुम्ही जे बोलता ते खरं आहे म्हणून तुम्ही पापी आहात, म्हणजे तुम्ही खरं बोलता म्हणून तुम्ही पापी, आणि जे खोटं बोलून लोकांना फसवतात ते बाबा पुण्यवान, तुमच्या ताईदादांसारखे. तर त्यांचं पुण्य त्यांना लखलाभ, माझं पाप मला लखलाभ. माझ्या पापाने जे काही माझ्या पदरी पडेल त्यांना मी सांभाळून घेईन, तुम्हाला चिंता नसावी. समजलं का? चले फुट चल निक्कल ऑडियन. आजचा पॉडकास्ट आहे ना आपण रिव्हर्समध्ये सुरू करूया, म्हणजे आजच्या फ्रेश व्लॉगपासनं सुरू करूया रिॲक्शन द्यायला. तर आज बोंबलीने परत तेच काढलं, तो डायलॉग आलाच बाहेर की आम्ही खूप एन्जॉय करतो आहोत, आम्हाला खूप मजा येत आहे आणि खूप छान एक्सप्लोअर करतो आहोत आणि आता आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत, ते पण खूप छान जागा आहे, छान प्लेस आहे, खूप भारी आहे ती जागा, खूपच भारी वाटणार आहे आणि तुम्हाला पण ते नक्की आवडणार. तर आणि आम्हाला खूप मजा येत आहे ते, आणि आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की इतकं छान असेल, इतकं मस्त मजा येणार आहे. अरे एकतर मला सगळ्यात पहिले हा पॉईंट बोलायचा आहे की म्हणजे ही काय कुठली भविष्यवाणी असं काय प्रेडिक्ट करते की बाबा तुम्हाला आवडणार आहे, म्हणजे ही स्वतः एक तर स्वतःला कन्व्हिन्स करते, वर भक्तांना पण कन्व्हिन्स करते की तुम्हाला आवडणार आहे. मग त्यांना ते डोक्यात असं काहीतरी असं फिक्स होतं आणि मग त्यांना ते आवडो न आवडो, काय त्यांना समजो न समजो, एकतर हिचे भक्त बाबा नेक्स्ट लेवलचे आहेत. भूसान आणि भूतानमधला फरक कळत नाही, भूसानला गेली तर भूतानला पाठवून दिलं हिला आणि त्यांनी म्हणजे काय बाबा ही काय ट्रिप दाखवते आणि भक्तांना काय समजते. मला तर अजून इतकं हसायला येतंय त्या गोष्टीवर. काय ग बोंबले, काय दाखवलंस तू, एवढा खर्च केला, एवढं फिरली, पण त्यांना कळलंच नाहीये तू कुठे फिरतेस. तू भूसानला गेली तर ते भूतान म्हणून बघतायत. अरे 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 भक्त भिकार भक्त, गोमस सारखे, गोमेस काय नाव आहे का बाई, गोमू बोलूया आपण तिला, गोमू सारखे भिकार भक्त, तुकलेलं चाटणारे आणि जिरलेलं खाणारे, तेच आहे तुमची लायकी. करत बस कमेंट. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला म्हणायचं की आम्हाला खूप मजा येणार आहे आणि आम्हाला वाटलंच नव्हतं. म्हणजे काय, त्या दिवशी टायटल पण दिलं होतं, आम्हाला वाटलंच नव्हतं इथे असं असेल, आम्हाला वाटलंच नव्हतं. अरे तुम्हाला काय वाटतं आणि काय तुमच्या वाटण्याप्रमाणे जग असणार आहे का? हां, आणि हे तर सगळ्यात मोठा जोक आहे की आम्हाला वाटलंच नव्हतं म्हणे की आम्हाला एवढी मजा येणार आहे आणि इतकं एक्सप्लोर करण्यासारखं असणार आहे. म्हणजे तुम्ही स्वतःच ठरवून निघालेले वाटतं की एकदम फ्लॉप ट्रिप होणार आहे, बघूया जमलं तर जमलं आणि काही मजा बिजा येणार नाही आहे. कारण का माहिती आहे ना आपण काय प्लॅन केलं आहे, उपासमारी आणि पायपीट ट्रिप. तर ह्याच्यामध्ये तर काय इतने में इतनाच मिलेगा, हे स्वतःला तर माहितीच असतं. जगाला तोत्या बनवलं तरी पण स्वतःला माहितीच आहे ना की आपली कुठपर्यंत दौड आहे आणि आपण किती काय करू शकतो आणि काय म्हणजे किती बघण्यासारखं आहे, पण आपण काहीच बघणार नाही आहोत आणि आपण काहीतरी फालतू दाखवणार आहोत आणि स्वतः पण फालतूमध्ये पैसे खर्च करणार आहोत. आणि ह्यांचा प्लॅन हाच होता की काहीतरी फालतू दाखवून, काहीतरी एकदम बेसिक असं गोष्ट आणि कमीत कमी खर्चातलं दाखवून त्याच्यावर जास्तीत जास्त कमवायचे आणि ह्या म्हणजे असं प्रिटेंड करायचं
की आम्ही काहीतरी वेगळं दाखवतोय, जे इतर लोक दाखवतात ते नाही, आम्ही काहीतरी वेगळं दाखवतोय, पण तुम्ही युजलेस गोष्टी दाखवताय. आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटत नव्हतं की ते युजलेस गोष्टी पण तुम्हाला असं छान वाटतील वगैरे आणि तुम्हाला मजा येईल. तर तुम्हालाच फक्त मजा येते, बाकी कोणाला काही मजा येताना दिसत नाही आहे. तुमच्या त्या व्ह्यूजवरनंच कळतंय की लोक तुमची मजा घेत आहेत. समजलं? मजा येणं वेगळी गोष्ट असते आणि मजा घेणं वेगळी गोष्ट असते. आणि अभि तो ये सुरुवात आहे, तुझी असली तर मजा आता घेणार आहे. तू थांब, बघत बस अजून पुढे पुढे काय होणार आहे. मग असं बोल की मला वाटलंच नव्हतं लोक माझी एवढी मजा घेतील. येडीबाई बोंबली. आणि काय ग बाई, आता ना घरी जाशील ना, ते उपासमार करून काही फायदा झालेला नाही आहे. आता घरी जाशील ना तर परत ते काय ते एक्सरसाइज वगैरे कर. मागे दाखवत होतीस ना की बघा मला जरा पण काय ते लव्ह हँडल्स नाही आहे आणि जरा पण असं वळ्या नाही पडत कमरेला. आता स्वतःची पाठ बघ जराशी. यक, किती घाण पाठ, किती घाणेडी काय ग बाई. ते लुफा घे एक आणि त्याच्याने जरा घासत जा ती पाठ. कशी ती पाठ, आणि त्याला किती ते घड्या पडल्यात. ते अशा म्हाताऱ्या बायकांना पडायच्या ना पूर्वी अशा कमरेकडे, तशा. आता बाबा तुला म्हणजे फिगर गेली आहे ना तुझी. लेट मी टेल यू वन थिंग, जरा लक्ष देण्याची गरज आहे. भक्तांची सस्ती मलाई कायस तू. मग असं कसं कर बाबा, नीट ते काय ते समजलं का. पार्वता आले मोठे, मला का बोलली लगेच हसते तिकडे. काय खुश नको होऊ जास्त, पार्वता आहेस तू. आणि तुझी फिगर पण आता एकदम पार्वतासारखी व्हायला लागले. लक्ष दे स्वतःकडे, नाहीतर मग गेला मग मन्या. हॅलो हाय, हॅलो हॅलो आताच तो करतोय. समजली ना. लक्ष दे. तो गया गया, समजून जा. मन्याला बाई टॉयलेटची भारी पडली आहे. म्हणजे त्या दिवशी तर काय बोलत होता, इथे आपण जागोजागी बसू शकतो, इथे भरपूर टॉयलेट्स आहेत, जागोजागी टॉयलेट्स आहेत. अरे मन्या हागऱ्या, काय रे नुसता जागोजागी बसू शकतो नुसतं काय, म्हणजे काय सार्वजनिक शौचालय योजना बिजना काय आखलीस की काय तिकडे कुठे पण. आणि काय तुझ्या काय कळ लागली का न खाता पिता नुसती कॉफी पिऊन पिऊन नुसता जागोजागी बसू शकतो म्हणे. तुझ्या बायकोला बरं झालंय, तुला काय वाटलं आम्हाला काय समजत नाही. तुमच्या अंगावरचे कपडे बदलत नाही, पण तिचे दर व्हिडिओमध्ये कपडे बदललेले असतात. मग तुमचे का नाही बदलत. तुम्ही काय 3 दिवस आंघोळ नाही करत का. 3 दिवस झाले पोराच्या आणि पोरींच्या आणि मन्याच्या अंगावर सेमच कपडे. हिचेच आपले पार्वताच्या बदलतात कपडे अंगावरचे. 30 दिवसासाठी 60 कपडे घेऊन गेली वाटते ही. 30 दिवसाची तर ट्रिपच नाही आहे, पण 20 दिवसासाठी 30 कपडे तर नक्कीच घेऊन गेली ही. आणि त्या टॉयलेटमध्ये जाऊन बदलते. त्याच्यामुळे हिला मन्याला असं वाटतं की बापरे खूपच चांगली सोय झाली आहे माझ्या बायकोची, नवीन दिवसाची जुनी सुरुवात करायला. म्हणून सारखा आपला टॉयलेट दाखवतो. अरे तुझ्यासारखं नाही करत आम्ही. एकतर आम्ही असे तर काय व्यवस्थित खातो वगैरे, त्याच्यामुळे आमची पचन संस्था पण चांगली आहे. तुझ्यासारखं नाही इकडे तिकडे जाऊन हागायची सवय आम्हाला. आणि काय दाखवतो तर टॉयलेट. अरे भाई म्हणजे खरंच यार, ह्या लोकांना काय त्या दिवशी ट्रेनमध्ये पण टॉयलेट दाखवत असं. कुठे पण गेले पहिले टॉयलेट बघतात वाटतं हे लोक. अरे जे लोक तिथे येतील त्यांना स्वतः कळेल ना. ह्यांना काय वाटतं की काय खूप मोठी माहिती दिली टॉयलेट दाखवून की तुम्ही इथे टॉयलेटची चिंता करू नका, इथे सगळीकडे जागोजागी टॉयलेट आहे. काय करू काय आम्ही या माहितीचं, काय करू सांग. जो माणूस तिथे येईल फिरायला तो स्वतः तेवढा डोकं असेल ना, का तुलाच एकट्याला दिलंय. मठ्ठ माणसा, बायकोच्या जीवावर फालतू काहीतरी दाखवून, तिच्या वळ्या दाखवून, घड्या दाखवून आणि चिपडेगिरी करून, इकडे चिकटून तिकडे चिकटून, ह्याच्या बाहेरच नाही आलाय अजून. ते तेव्हा करायला नाही मिळालं. फालतू चाळे आता सगळ्या दुनियाला दाखवतो रील बनवून बनवून. कसा रे कसा तू, पूर्ण लाज काढली पूर्ण. काय त्या आईने केलं होतं पाप काय माहिती, की असलं सगळं बघायला मिळतंय. नको ते उद्योग करत असतो बघा तेव्हा. आणि बोंबडे तू कधीपासून ग व्हेजिटेरियन झाली. त्या दिवशी तर बरी खात होती आणि इथे येताना मध्येच अशी व्हेजिटेरियन, आम्ही व्हेजिटेरियन आहोत, आम्ही व्हेजिटेरियन आहोत. आता जर तू बोललीस की मी आणि वेल्ला खातो आणि हे दोघं आहेत, तर बघतो आता. तू व्हेजिटेरियन आहे ना, सगळीकडे बोंबा बोंब करत फिरत असते मी व्हेजिटेरियन आहे व्हेजिटेरियन आहे. तर आता व्हेजिटेरियनच राहायचं तू. जास्त नाटकं नको आहेत तुझी फालतूगिरी. एकदा हे एकदा ते स्वतःच्या मनात येईल तेव्हा. आता बोललीस ना म्हणजे चट्टरी वेल्लेल्यांना असं चालत नाही, तिला असं खायला लागतं, तिला सुपकट लागतं, तिला हे लागतं ते लागतं, असं कंटेंटसाठी आता काढल्यास रेसिपी आणि म्हणालीस अचानक खायला लागली ना, तुला मी ना पळवून मारेन, लक्षात ठेव. खूप पळवेन तुला. बघ तू आता तुझी अशी ना, तुला टोचून टोचून मारेन ना. बघ आता मी लक्षातच ठेवलंय. एकदा नाही दोनदा नाही तुझं आम्ही व्हेजिटेरियन आहे आम्ही व्हेजिटेरियन आहे. काय
मला इच्छा नाही किंवा मला नाही खायचंय किंवा काहीतरी जे पण आहे ते ते सांग ना. काय मोठेपणा दाखवते तिकडे, व्हेजिटेरियन आहे मोठी, तुझ्याकडे पैसा नाही, तुझ्याकडे ते घेण्यासाठी तुझी दानत नाही, ते सांग ना. उपासमार करायची आहे ते सांग ना. व्हेजिटेरियनचं कार्ड नको खेळूस, तू व्हेजिटेरियन नाही आहेस आणि ती वेला पण नाही आहे. ते लोक काय मागतात तर त्यांना देत पण नाही. आम्ही हे घेऊ, आम्ही ते घेऊ, आम्ही हे घेऊ, घेऊया, आपण घेऊया, सनफ्लॉवर सीड आम्हाला आवडतात ना, आम्हाला आवडतात, आपण घेऊया घेऊया. अरे सनफ्लॉवर सीड सारखी गोष्ट घेऊया असं नंतरच्या ह्याच्यामध्ये टाकण्यासारखं काय आहे? पटकन घ्यायचे ना तिथून 100 ग्रॅम ना, थोडे घ्यायचे तिच्या समाधानापुरतं. कुठली एखादी आई असते, एखादी मुलगी मागते तर तेवढ्यापुरतं तिला खायला घेतलं असतं. आपण घेऊया 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 काय म्हणजे काय, त्या पिठासारखे काय 3-4 किलो घेऊन जाणार आहे की काय? असं प्लॅन करत असशील तर करू नको येडे पाण्याचा प्लॅन. वास मारतो त्यांना जास्त दिवस ठेवले तर, कारण ते तेलातनं काढलेले असतात. आता ते सनफ्लावर ऑइलचं ते आपोआप ते तेल रिलीज करतात, कारण ते सीड्स तेच आहेत ना. मूर्ख बाई, घेऊया पण घेऊया. आणि तो मान्या पण हिचं झालं तर तो एक येडा. आता बोलली असती असं ना, तोंडातनं निघतं ना, कंट्रोल करते मी. म्हणजे वरून दाखवतो तिकडे त्या ब्रिजवरून, इथे स्टारबक्स पण आहे. अरे काय ऑब्सेशन काय आहे भाई तुम्हाला? हा, स्टारबक्स ते तेवढंच बाबा, तेवढंच तुमची लायकी आहे, तेवढंच तुम्ही काय ते कॉफी असं भारी घेतल्याचं दाखवता. पण त्याच्या मागे किती म्हणजे, एक समजा काय मी लेट्स से अबाउट तुम्ही 20 दिरहमची कॉफी घेत असाल तर 20 दिरहमच्या मागे तुम्ही कितीतरी उपासमार म्हणजे कितीतरी दिरहम्सची, कितीतरी रुपयाची उपासमार करता. 20 दिरहम म्हणजे किती, 450 रुपये. 450 रुपयाच्या मागे तुम्ही जवळजवळ मला वाटतं 1000-2000 रुपयाची उपासमार करता, तेव्हा जाऊन 450 रुपये खर्च करता. आणि कोणाला सांगतो रे तू स्टारबक्सच्या गोष्टी? आणि त्या मुली किती खुश झालेल्या, आता पिझ्झा मिळणार. तिथून बाहेर काढलं सांगून की इथे नॉनव्हेज मिळतं आणि असं तुम्ही सांगितलं तर मग ते देणार. आता खाल्लं नाही खाल्लं काय माहिती, गेली आणि आली बाहेर सांगत बोंबली कुठची. आणि काय त्यांना दिलेलं काय वाटत नाही, नुसतं शाळं पाणी पाजून. आणि आम्ही हे खातो, आम्ही स्वतः तसं खातच असतो, आम्ही हे काय शाळं पाणी आणि हे सगळं पिऊन, कॉफी, शाळं पाणी, आईस्क्रीम, चॉकलेट हेच खाऊन, हे खाल्लं म्हणजे काय आम्ही खातच असतो आणि त्याच्याने पोट नाही भरत. जेवढं तुम्ही फिरता, जेवढं पायपीट करता, त्या मुलींना कसं खायला पाहिजे. आज तर अक्षरशः त्या मुलींना दुकानातनं बाहेर काढत होती फरफटत आणि ओरडून असं चला नाही नो लेट्स गो नो करतच चाललेली. म्हणजे ही असली हिची ट्रिप. काहीतरी फडतुसचं काहीतरी एवढंसं दाखवते आणि त्याचं एवढा मोठा आधीच, मी बोलली ना तसंच, त्याचं आधीच एवढं मोठं बोलून ठेवायचं, तुम्हाला खूप आवडणार, खूप जबरदस्त प्लेस आहे, खूप भारी आहे. अरे मैत्रिणींनो, आता किती हिला शिकवायचं सांगा, या अनपड गवार अडांच्या बाईला किती शिकवायचं. फर्मेट करतात. लेव्हेंडरचा वास येतोय, असं चांगला फ्रॅग्रन्स येतोय लेव्हेंडरचा. आणि काय मीठ बोलत होती, मीठ. आणि शेवटी तिला ते 2दा ट्राय केलं पण ते काय बोलायला जमेना. मग शेवटी मग नॉनव्हेज. इथे ना असे मीठचे पण लोणचे मिळतात, इथे ना मीठचे पण लोणचे मिळतात, म्हणजे नॉनव्हेजचे पण लोणचे करतात इकडे. अगं मीठ असतं ग ते, मीठ कशाला ना उगाचच, कशाला बोलायचं ना मांसाहारी किंवा फिशचे किंवा चिकनचे अशा पदार्थांचे किंवा नॉनव्हेजचं, जसं तू म्हणाले त्यात किती ते फंबल मारायचं, साधे शब्द उच्चारता येत नाहीत या बाईला. आणि भक्त म्हणतात की हिच्यावर जळते. अगं बाई, कशाला हिच्यावर जळण्यासारखं काय आहे काय, मला सांगा जरा. काहीतरी म्हणजे तुम्ही लोक स्वतःला जे वाटतं ते दुसऱ्यावर थोपवता का? कारण का, एकतर बाबा आम्ही अशी उपासमार वगैरे काही करत नाही. आम्हाला देवाने बरंच चांगलं दिलं आणि ते चांगल्या गोष्टीचा उपभोग घेण्याची दानत पण दिली. त्याच्यामुळे तो तर प्रश्न येतच नाही. आम्ही कुठे फिरलो, कुठे नाही फिरलो, आम्ही काय बघितलं, काय नाही बघितलं, आम्हाला आयुष्यात काय मिळालं का नाही मिळालं, हे तुम्हाला काहीच माहिती नाही. आम्ही त्याचा बाजार कधी मांडला नाही ना कधी मांडणार आहोत. आणि आम्हाला आमच्या मुलांची काळजी आहे. आम्ही आमच्या मुलांना असं काही असं त्यांना असं नुसतंच काय म्हणतात ते ज्यूसवरच निभवलं, आईस्क्रीमवरच निभवलं असं कधी करत नाही. व्यवस्थित खातो पितो, जे आहे त्याच्यामध्ये खाऊन पिऊन आम्ही सुखी आहोत. त्याच्यामुळे तुमच्या ताईवर तुम्हीच जळत असाल. मला वाटतं तुम्ही स्वतःच जळता म्हणून दुसरीकडे आपले असे सांगत फिरता. कारण तुम्ही तिच्या दृष्टीने आयुष्य बघता ना तुमचं, आम्ही नाही बघत. आम्ही आमचं आयुष्य जगतो. तुम्ही बघा आणि तुम्ही जळा
आणि दुसरं काय बोललं ना की ते तुम्हाला बोलल्यासारखं तुम्हाला वाटतं, कारण तुम्ही ते जगत असता. कारण आयुष्यात तुम्ही कधीच ते अचीव नाही करू शकत किंवा कधीच तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, ते कधीच एक्सपिरियन्स करू शकत नाही. म्हणून तो एक्सपिरियन्स तुम्हाला स्वतःचा वाटू लागलाय. कळतंय का मंदांनो? तुम्हाला तो स्वतःचा वाटतं. आणि जेव्हा मी ते बोलते ना, ते तिला बोलत असते, पण ते तुम्हाला लागतं, कारण तुम्ही ते जगायला लागलायत आजकाल. तुमची स्वतःची लाईफ काय आहे, तुमची स्वतःची आयडेंटिटी काय आहे, मूर्ख. खरं तर ही बाई इतकी थकली होती, इतका अंगाशी आलाय की खरंच काय बोलते काय, म्हणजे ते काल तर आपण बोललोच. तसंच ती तिथे पोचल्याबरोबर लगेच गाडीला गार्डन बोलायला लागली. ती वेला पण म्हणते की गार्डन नाही आहे. आणि ते फेरीला तर बाबा एकदम बाळकडू वाजते. तिथं सेम टू सेम हिच्यासारखी तिचं वागणं, बोलणं, तिचे जे फेशियल एक्सप्रेशन, आणि नुसती आपली तिच्या कॅमेरामध्ये घुसून, म्हणजे ही बोलत असेल तर असं घुसून वगैरे स्वतःला न्याहाळत असते आणि वाकडी तिकडी मान करून असं पोज देत असते. बापरे, मला बघूनच कसं तरी होतं. काय या मुलींचं फ्युचर असणार आहे? शाळा नाही, शिक्षण नाही, काय नाही, नुसतं फिरतायत आपले बंजाऱ्यासारखे ह्यांच्याबरोबर. ह्यांचं तर झालं, हिचं तर झालं नशिबाने, पण कठीण आहे बाबा, कठीण. आणि फायनली बाबा किती दिवसांनी ना मला ते गोड गोड शब्द ऐकायला मिळाले. कोणास म्हणाले इथे खूपच ट्रॅफिक आहे, आणि ते आमचे ड्रायव्हर आहेत ते पण म्हणाले की इथे नेहमी असा ट्रॅफिकच असतो. तर मग मी मन्याला म्हणाली की आता कसं करणार मग आपल्याला तर एवढं एक्सप्लोअर करायचं आहे. तर मन्या मला म्हणाले बोंबल, काही हरकत नाही, आपण ट्रेनने जाऊया. आता मी म्हणाली मन्या ठीक आहे, ही चांगली आयडिया आहे, काही हरकत नाही. अरे वा 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 वा, मस्त. इतकं बरं वाटलं ना मंडळी, म्हणजे तुम्हाला सांगू किती दिवसांनी कोणास म्हणाले मला ऐकायला मिळालं. तुम्हाला पण छान वाटलं असेल ना. पण खरं काय आहे माहिती आहे का, हे आधीच ठरलेलं आहे का टॅक्सी तर कसलं काय परवडणार आहे, तसं काय खूप मोठे फिरणारच होते. पण मग ते टॅक्सी परवडणार नाही असं कसं होणार, आमच्याकडे तर खूप पैसे आहे, आम्ही हे पण घेऊ शकतो, आम्ही ते पण घेऊ शकतो, आम्ही हे पण करू शकतो, आम्ही ते पण करू शकतो. म्हणून मग तेवढंच निमित्त झालं ट्रॅफिकचं, आणि चांगलं आयतं मिळालं तर बोलून घेतलं की बाबा आम्ही म्हणजे आम्हाला ड्रायव्हरच म्हणाला, आणि मग त्याच्यामुळे आम्ही आता असं प्लॅन केलेलं आहे. समज रे अंडे, समज रे. आणि तिथे काय, हे काय तू कुठली मोठी डॉक्टर आहे की शास्त्रज्ञ आहे की तो मन्या कुठला मोठा ठोसरा का फोसरा? काय काय बघायला तिकडे, कुठल्या मोठे काय बघायला गेलेले तुम्ही तिथे शोध लावायला? ते आम्ही काय मोठं ह्याला वाटलं आपण असं काहीतरी थंबनेल दिल्यानंतर लोक एकदम धडाधड जमा होतील, खूप व्ह्यूज येतील. तिथे पण आपटली ग, बोंबली कसली ग तू. हिच्याच एका भक्ताने ना, हिच्या भक्तांना तर यांची नावं पण नाही माहिती, ज्याला बघतात त्याचं नाव पण नाही. आणि यांना दुसऱ्यांची थोबाडं बघण्यामध्ये भारी इंटरेस्ट. तुझं तोंड दाखव, तुझं हे दाखव, तुझं ते दाखव. अरे तुमची ताई दाखवते ना, नको ते नाही बघायचं, ते पण दाखवते, ते बघा आधी. आणि तिचं नाव बघा आधी, काय लिहितात तिथे, ठोसर लिहून ठेवलं, ठोसर का फोसरा. तिथे कोरोनाचं बघायला गेली का, तिकडे काय मायक्रोस्कोप घेऊन गेली की काय घेऊन गेली? ते विषाणू तुला असे फिरताना दिसणारे, तरंगताना दिसणारे. आणि ते तिकडचं सिटी आहे, ती मेट्रो सिटी आहे एवढं मोठं, तिथल्या लोकांना वेळ नाही तुमच्याचं फालतूगिरी आणि हे सगळं बघत बसायला. आणि ते आपापल्या कामात बिझी असतात, त्यांना काय कामधंदे नाही आहे का तुमच्यासारखे? स्वतः फुकट आहेत, लोकांना पण फुकटच समजतात. हे बघा इथे कोणी काय लावलेलं नाही आहे, मास्क नाही लावलाय, असं नाही तसं नाही, आणि नॉर्मलच लाईफ चाललंय, सगळे पळतायत. आणि हे ते वेगळं आहे, वुहान वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. अरे नको ना तोंड उघडायला लावू, बोंबले, गब्बस. आणि मन्याला ना तर असं चेचणार आहे ना मी, गब्बस. नुसता बकवास करत असतो. शडाप, एकदम चॉप, बकवास नुसता. आणि मी इथे गेले, आणि तुम्ही सांगितलं, तुम्ही कन्फर्म केला, तुम्ही कोण मोठे शाणे लागून गेले रे? आणि काय ते सगळेजण एवढं जे न्यूज चॅनल आणि जे पण बाकी जे लोक शास्त्रज्ञ वगैरे तिथले जे काही हे करतायत, लोकांना सांभाळून राहायला सांगतायत किंवा तिथल्या लोकांना काहीतरी गोष्ट करायला सांगतायत, काही गोष्टी फॉलो करायला सांगतायत, ते येडे. आणि हे मोठे तिथे जाऊन शोध लावून डिक्लेअर करून टाकलं की सगळं सेफ आहे आणि सगळं ऑल राईट, आणि आम्ही पण ऑल राईट. कळणार आहे तुला ऑल राईट? समजली तू? म्हणजे ना खरंच अशा लोकांना ना झळ पोचली पाहिजे, यांना लागलं पाहिजे, म्हणजे कळेल यांना ऑल राईट काय असतं ते. आणि नुसता हा ब्रँड आहे, तो ब्रँड आहे, ब्रँड आहे. कसा बोलते तो ब्रँड शब्द, ब्रँड असतं ते, ब्रँड काय ब्रँड, ब्रँड. मी असं लहानपणी खूप खेळायचो, राम 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 राम. आणि काय कोण जातं असं गाड्यांच्या शोरूम मध्ये वगैरे बघायला? एवढं आता ग्रेट वॉल ऑफ चायना वगैरे काय दाखवणार आहे की नाही, आता मी काय बोलत नाहीये, बघूया काय करते पुढे. पण एवढं ठिकाणं आहे तिथे पण फिरण्यासारखी.
पांडाज वगैरे, पांड्याचं पण आहे ना तिथे, म्हणजे पांड्याचं म्हणजे पांडू हो, आपला पांडू किटू, तो त्याला पण बघायला बरेच लोक जातात तिकडे. झू आहे वाटतं का काहीतरी आहे तिथे, सगळे पांडाज असतात. तर ते सगळं काही दाखवणार आहे की नाही ते खरं मुलींना बघण्यासारखं आहे ना. ते बघून ते खुश होतील. आज तर किती वैतागलेल्या, बापरे काय करणार आहे, काय दाखवणार आहे, नुसतं चालवून कुठे तर त्या बोटमध्ये नेलं. मग तेव्हा का नाही म्हणालीस ग की आम्ही तर जाऊन आलोय व्हेनिसला, मग आता आम्ही परत नाही करणार आहे, परत काय तेच सेम, आम्ही ओरिजिनल व्हेनिसला जाऊन आलोय तर आम्ही फेक व्हेनिसला का जाऊ. मग तेव्हा नाही म्हणाली. बाकी तर अननेसेसरी आम्ही इकडे जाऊन आलोय, आम्ही डिस्नीलँडला जाऊन आलोय, मग आम्ही तिकडे पॅरिसच्या गेलेलो, मग आम्ही आता परत नाही जाणार, आम्ही ह्या क्रूजमध्ये बसलोय ऑलरेडी, आम्ही एके ठिकाणी. मग असं तर तू केबल कारला पण तुम्ही कुठलेही हिचे व्हिडिओ बघा, सगळ्यामध्ये ही केबल कारमध्ये बसली, तरी परत जाऊन बसलीच ना. हां, वेगळं आहे ते, काहीतरी वेगळं आहे, केबल कार एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेते, काहीतरी फालतू कारण सांगून बसलीच ना. हां, आणि आता पण परत त्या ह्याच्यामध्ये बसलीच, लिटल व्हेनिसमध्ये. मग कशाला त्याच्यात का बसलीस मग. हेच आहे ना, ही रियालिटी आहे, हीच भक्तांना कळत नाही की ज्याचे पैसे कमी, जे काहीतरी फालतू काहीतरी दाखवायचं आहे, बजेट फ्रेंडली, ते काहीतरी दाखवते, काहीतरी करते त्या गोष्टी. आता अगदीच काय नाही करू शकत असं तर नाही होऊ शकत ना. मग तर लोक एकदमच हे करतील, कसली ट्रिप आहे नुसती, चालते काय करतच नाही, काय एन्जॉयच करत नाही, म्हणून आपलं दाखवते काहीतरी जे थोडंफार पॉसिबल आहे, जे हिच्या बजेटमध्ये सो कॉल्ड. आणि जे मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आम्ही आधी केल्या, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही घेऊ शकतो, आम्ही करू शकतो, आपण करूया, आपण घेऊया, बस काय घेऊया आणि काय करूया. ते सगळं सोडून गेली त्या गाडीच्या शोरूममध्ये. आणि ते गाडी, ते अजून लायसन्स नाही, काय नाही, कसला पत्ता नाही, काय नाही, आपलं मोठ्या मोठ्या बाताच. तो मान्या पण अगदी मॅडमला पण घ्यायची आहे. आणि ही काय येड्यासारखी काय करत होती, काय करते बाई, तू डोक्यावर पडली का ग तू ना. नक्कीच ना एक नंबरची फुकणीची आहेस. हां, माल फुकलेलाच असतो कधी पण, कशी असते, काय करत असते येड्यासारखी. तो चढवतो आणि चढते आपली. हां, तेच काम करा, जिथे मिळेल, जागा मिळेल तिकडे. तसं पण फोटोवरून कळतंच की किती चढाओढ चालते ती तुमची. नुसते फालतूगिरी करत असतात. आणि तिकडे पण अशी येड्यासारखी. आणि मग ही आणि तेव्हा तर तुझी गाडी खूप मोठी लक्झरी होती, खूप भारी होती तुझी. तिकडे आमच्याकडे तेव्हा आम्ही म्हणतोय की तिकडे युरोपमध्ये वगैरे, US युरोपमध्ये हे काय BMW वगैरे घेणं काय भारी गोष्ट नाही आहे. सगळ्यांकडे त्याच गाड्या असतात, कारण तेच मिळतात, तर तेच लोक ते घेतात, दुसरं काय ऑप्शन नाही आहे. तर ते घेतलं तर तरी पण ह्याला असं दाखवायचं होतं की आमच्याकडे किती भारी. आणि आता इकडे आल्यावर म्हणे की हे किती भारी आहे, हे काय नाही, आपलं काहीच नाही. आणि ट्रस्ट ब्रँड आहे म्हणे, ट्रस्ट ब्रँड. अगं ट्रस्टेड असतं ते, ट्रस्टेड ब्रँड असतो. ट्रस्ट ब्रँड काय असतं, गावठी नसती बस 19 कुठची. आधी एक्झाम दे आणि लायसन्स वगैरे घे, नंतर गाडीच्या. म्हणजे ना इतके माजले आहेत. आणि तो मन्या बापू पण इतका माजलाय, इतका माज दाखवतो आडून की बाबा आम्हाला हे पण घ्यायचंय, आम्ही हे पण घेणार आहे, आम्ही ते पण घेणार आहे. अरे बाबा तू घे ना, नाहीतर काय पण कुठे घालते, आम्हाला काही फरक नाही पडत आहे, समजला का. बकवास बंद करत जा दोघे जण मिळून. काय दाखवत असतात काय माहिती. तुमचं सगळं घराची इज्जत, घरदाराची सगळं उतरलं बघा चवाट्यावर आणायला. ते सोडून यांचं काहीतरी असं, म्हणजे मांजर कसं डोळे मिटून दूध पितं तसं यांचं चाललंय. सगळ्यांनी फुल उतरवायची म्हणजे फुल उतरवलीच आहे, काय राहिलं काय आहे तुमचं. तरी पण गिरे तो बी टांग उप्पर असं झालंय यांचं. टांग काय सगळंच उप्पर आहे हिचं तर, या बोंबलीचं बाहेर काढूनच चालत असते पेंग्विन सारखी. आणि त्याच्यामध्ये पण हिला तो शब्द आठवत नव्हता. आता मी कसं बोलू लेडीजसाठी की काय, आता हा कलर वगैरे. तर वुमनसाठी चांगले आहे, म्हणजे हा कलर वुमनसाठी चांगला आहे. एकदम प्रेशर आ गया भाई. आणि प्रेशरमध्ये पण चुकीचंच बोलते. एवढं प्रेशर घेऊन माणूस प्रेशरमध्ये जास्त चुका करतो ना. इतकं प्रेशर नको घेऊ. तू किती काहीही केलंस ना तरी पण मी तुझी तत्तर करणारच आहे, त्याच्यामुळे तू टेन्शन नको घेऊ. आहो दे, चुकीला चूक म्हटलं तर बेटर आहे ना. उगाच एवढी मेहनत घेणार तू आणि तरी चुकणार, तरी तोंडावर आपटणार. कशाला पाहिजेलय. तू अडाणी आहेस आणि अडाणीच राहणार, त्याच्यामुळे उगाच सुधारल्याचा आव आणू नकोस. क्लीनलीनेस बोलायला शिक आधी. क्लीनलीनेस, नुसतं क्लेननेस. आणि तो मान्या पण तसलाच आहे, त्याच्यामुळे तो हिला काही हे नाही करत, करेक्ट करतच नाही, कारण का त्याला स्वतःलाच माहिती नसेल काय बोलतात. कारण तो पण तर तसाच बोलत होता. डिओर आहे इकडे, लुई विट्टो आणि कोच पण आहे. हसू कोच आहे तुझा. कोच बघ किती मोठा पसरत चाललाय,
त्याचे जरा पाय आवरते ह्याला सांग. मोठा कोच आहे कोच. इकडची लोक खूप चांगली आहेत. इकडे इकडे फॅमिली आहे, त्यांनी आमच्याबरोबर फोटो काढले. त्याने अरे तुझ्या ना फोटोचं आम्हाला माहिती आहे, तू काय झोलझपाटे करते, समजलं ना. लास्ट टाइम तुझं मी तिकडे कोरियामध्ये सगळं पितळ उघडं पाडलं होतं, सगळ्यांनी नीट ऐकलं होतं, सगळ्यांनी नीट बघितलं होतं. तू काय केलं होतं, स्वतः जाऊन विचारते फोटो काढू का, आणि लोकांना दाखवताना असं दाखवते की त्यांनी आमच्याकडनं फोटो मागितला. त्यांनी काहीतरी चांगल्या जेस्चरने तुमचा फोटो काढू का, तुमच्याच मोबाईलमध्ये काढला असेल तरी पण लोकांना असं दाखवते की त्यांनी आमचं, तुम्ही काय मॉडेल आहात की कोण आहात की कोण काहीतरी भारी आहात की तुमच्याबरोबर लोक फोटो घेतील. कशाला घेतील तुमच्याबरोबर आणि तुमच्या चिंकडू मिंकडू बरोबर, कशाला, काय गरज काय आहे त्यांना, हेडेत का ते. हां, का तुम्ही काहीतरी अजीब दुनियेचे म्हणजे नमुने कोणतरी बघा आले आहेत, कोणतरी माकडं आले आहेत वेगळी एकदम देसी माकड, म्हणून मग दाखवायला फोटो घेतला असेल. आणि काय बोलते चायनीज बाईने गेली चायनीज हेअरस्टाईल, मग चायनीज बाई चायनीजच हेअरस्टाईल करणार ना, का जॅपनीज करणार, काय तुझ्यासारखे माल फुकून बसत नाही ती काय कशाला तुझ्यासारखं नाही की चायनाला येऊन बोलणार की हाँगकाँगला आहे, आणि हाँगकाँगला बोलणार कोरियाला आहे, कोरियाला बोलणार जापानला आहे. तुझ्यासारखे ब्लंडर मारत नाही. त्या ब्लंडरवरून मला एक आठवलं, ते मोठं मलाच दाखवायला, कारण मी बोलली होती ना की काय केलं, असं काय होऊ शकत नाही की तू अॅनिव्हर्सरीला काही स्पेशल नाही केलं वगैरे. तर एक रील टाकली, त्या रीलमध्ये जे कपडे टाकलेत ना ते कपडे कुठेच पूर्ण व्हिडिओ म्हणजे हे जेवढे पूर्ण सिरीजमध्ये कुठेच नाही आहेत ते कपडे. कहीं ऐसा तो नहीं कि उधर जाके अभी पहुंच के आराम से रील शूट के आणि टाकून दिली आहे आपली सुमडीमध्ये. कारण ज्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं ना मेट्रोचा, त्याचा तर अलगच जोक आहे भाई. म्हणजे ते दाखवलं ना मी तुम्हाला, त्याच्यामध्ये भक्तांना काय प्रश्न पडलाय की हिने हिंदीत दाखवलं म्हणजे हिने खोटंच दाखवलं, हिंदीत कसं काय आलं तिथे, लोकांना वेडं बनवते, तिच्या इथे जाऊन कमेंट केलेत. आता हिच्यावर पण मी नेक्स्ट वीक सिरीज घेऊन येतेच बघा. आता ह्यांची सगळ्यांची ना आता ना कमेंट्सचं ह्यांच्या पाडायची आता वेळ आली आहे. मस्त असा धुरळा उडवून टाकणार आहे मी. बघाच तुम्ही, मज्जा येणार आहे मंडळी, तुम्ही ना बघत राहा, मज्जा येणार आहे. आणि बोंबले मावसाड, तुम्ही आता काय त्या कमेंट डिलीट वगैरे करू नका, कारण ऑलरेडी स्क्रीनशॉट माझ्याकडे आहेत. त्याच्यामुळे आता काही फरक नाही पडणार आहे की आता म्हणजे आता करणार आहे पुढच्या वीकमध्ये, तर मग बापरे आता आपल्याला पटापट आपण डिलीट करूया आणि महिला कसं मिळणार. एक तर माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत, आणि ज्या गोष्टीचे माझ्याकडे स्क्रीनशॉट नाही आहेत ते मी नुसतं बोलली की असं होतं तरी पण माझे लोक माझ्यावरती विश्वास ठेवतील, याची मला फुल गॅरंटी आहे. आणि त्यांना पण याची गॅरंटी आहे की जी सांगते म्हणजे काही खोटं नसणार आहे. त्याच्यामुळे ते तुम्ही आता तुमचं बघा, पण मी तर तुमची मस्त बँड वाजवणार आहे. ततारा 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 ते. आणि बापरे, त्या मुलींची आता ना त्यांना सहन होतं नाही, उपासमार एकदम असा भूकमारीने एकदम हे झालेत. खायला मिळेल तिकडे अशा झपाटतात बापरे. त्या दिवशी ते आंब्याचं बघितलं आणि ही पण झपाटते. खरं तर हिला पण ते सहन होत नाही, पण बाबा दाखवायचंय ना, मला दाखवायचंय की मी किती माझी ड्रीम ट्रिप आहे आणि माझं ड्रीम होतं आणि ते पूर्ण झालं. आणि खरंच हे असलं ड्रीम असल्यापेक्षा नको भाई, आम्हाला नाही बघायची असली स्वप्न. आणि परत मी भक्तांना सांगते, नाही बाबा आम्ही नाही जळत असली ही लाईफस्टाईल. एक आंबा घेतला ते 2 तरी घ्यायचे, एवढी पण नाही यांची. शी. लास्ट टाइम पण ते काय ते बन घेतला, त्याच्यामध्ये पण झपाटले होते असंच, तू खाऊ की मी खाऊ. ती बिचारी आपली फेरी पाय अशी उंच करून देणं करत होती. अरे 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 शी. काय म्हणजे मला शब्द नाही आहेत मंडळी ह्यांच्या या काय जे दळीदरी ट्रिपवर बोलण्यासाठी. कसली ट्रिप, कधी ते असं म्हणजे त्या मुली खात होत्या, झपकन उचललं हिने ते प्लेट आणि खायला सुरुवात केली. बापरे, कसली हॉरिबल बाई आहे ही. अगं बाई, एवढं मग काय म्हणजे तुम्ही जर एवढं कमवता आणि पोटाला तुम्हाला खायला नाही, तुम्ही जर असं वागता तर काय फायदा या कमवण्याचा, या फिरण्याचा. ते जर 4 कपडे कमी घेतले असते एखाद्याने, केवढे ते कपडे. मला तर असं वाटतं तेच आहे की म्हणूनच ही एकदा घालायचे आणि मग काय ना काहीतरी कारण सांगून त्याच्यातले अर्धे कपडे परतच करून टाकत असेल. असली बाई आहे. शी. खरंच मंडळी, खरंच हॉरिबल आहे हा सगळा प्रकार. हे जे काही बघते ना, मला असं झालंय की कधी बाई हिचं संपते हिची ड्रीम ट्रिप. आणि या ड्रीम ट्रिपवरून मला जाता जाता एकच सांगायचं आहे, जे तुम्ही नाही, ती म्हणते ना की माझी खूप इच्छा होती आणि माझं एक ते स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालं, मला यायचंच होतं इथे. तर बोंबले, तू एवढं जर म्हणजे अशी स्वप्न बघते ना, असं चायना बिनाला जायची, तर मग तू पाकिस्तानला जायचं पण स्वप्न बघितलंच असशील ना. लवकरच ते पण पूर्ण होऊ दे. जा तिकडे जा. यासाठी ना खास मी तुझ्यासाठी दुआ मागेल. मी खरं म्हणजे प्रार्थना करेन की खरंच हे ना बोंबलेला पाठवून द्या तिकडे.
खास तुझ्यासाठी स्लोगन तयार करेल आणि मी आत्ताच सांगून ठेवते की तू तुझ्या पहिल्या व्लॉगचं टायटल पण हेच दे की आइये बार्किस्तान में मिसाईल लीजिए डांग में. बघितलं, आता कोणी बोलू नका, हा जळते. बघितलं, मी तिला अजून तिने असे डेस्टिनेशन फिरावे आणि तुम्हाला दाखवावेत आणि तुम्ही पण तिकडे जावं अशी मी खरंच, तुम्ही म्हणजे तिच्या भक्तांनी, अशी मी खरंच इच्छा प्रकट करते. मी कोणावर काही जळत बिळत नाहीये. मस्तपैकी जा बोंबली जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तुला असा धक्का मारून पाठवतो बघ, ताई माई अक्का बोंबलीला मारा धक्का. चला तर मग मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथे आजचा शेवट उखाण्याने. आज उखाणा तो बनताय. सो आजचा उखाणा घेतला आहे सिस्टर्स 7312 या ताईंनी. तो अर्ज किया है, बंद दरवाजा तोडके बोंबलने केली जुन्याच दिवसाची नवीन सुरुवात. बंद दरवाजा तोडके बोंबलने केली जुन्याच दिवसाची नवीन सुरुवात. वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली मन्या बसला घरात. वाह 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 वाह. सो याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. भेटू उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय बाय. मासलामा.